नमस्कार मैत्रिणींनो, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण रेसिपी सोबतच किचन टिप्स आणि हेल्थ टिप्स सुद्धा शेअर करतो. तर मी तुमच्यासोबत असंच काहीतरी आज शेअर करणार आहे. ते म्हणजे रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या खूप महत्त्वाच्या किचन टिप्स. भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये मीठ जास्त झालं तर त्यामध्ये कच्चा बटाटा चिरून टाकावा आणि 5 मिनिटे उकळी आणावी. नंतर तो बटाटा भाजीमधून किंवा आमटीमधून बाजूला काढून घ्यावा. बटाटा बऱ्यापैकी मीठ शोषून घेतो, त्यामुळं भाजी खारट लागत नाही. नंबर 2, कांदा कापताना चाकू पाण्यामध्ये भिजवून घ्यावा. यामुळे डोळ्यांना जळजळ आणि पाणी येत नाही. कुठल्याही तांदळाचा भात बनवताना त्यामध्ये 1 चमचा तूप किंवा 1 चमचा तेल घालावे. यामुळे भात चांगला मोकळा होतो, तो एकमेकांना चिटकत नाही. त्यामुळे भाताची चव आणखीनच वाढते. सुकलेला किंवा शिळा ब्रेड त्यावर हलकंसं पाणी मारून तव्यावर गरम केलं तर ब्रेड पुन्हा एकदा छान मऊ लुसलुशीत होतो आणि खायला देखील चविष्ट लागतो. भाजी बनवताना टोमॅटो कापून परतायला टाकल्यावर त्यावर थोडंसं मीठ आणि हळद टाका. म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो आणि छान प्रकारे शिजतो आणि त्याला चव देखील येते. लसूण आणि आले कागदामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास भरपूर दिवस टिकते. तुम्ही हेच फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं तरी ते अगदी व्यवस्थित टिकतं. फ्रीजमधला घाण वास घालवण्यासाठी एका वाटीमध्ये बेकिंग सोडा किंवा कॉफी पावडर 1 दिवसभरासाठी ठेवून द्या. फ्रीजमधील कुबट वास पूर्णपणे निघून जातो. फ्रीजचा वास येत नाही. कोथिंबीर स्वच्छ धुवून चाळणीमध्ये चांगल्या प्रकारे तिचे पाने निथळून सुकवून घ्या. नंतर ती कोथिंबीर पेपर किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. फ्रीजमध्ये न ठेवता देखील कोथिंबीर 8 दिवसांसाठी खूप छान टिकते. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. भरपूर जणींकडे फ्रीज अवेलेबल नसतो. कांदा भजी बनवताना तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकावे. म्हणजे भजी कमी तेल शोषून घेतात आणि ती जास्त तेलकट होत नाहीत. भजी तेलकट नाही झाली तर आपला घसा देखील बसत नाही आणि हेल्थसाठी सुद्धा ते चांगलंच आहे. त्यामुळं 1 चिमूटभर मीठ तेलामध्ये अवश्य टाका. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मोकळे मीठ फिरवावे. म्हणजे मिक्सरच्या पात्यांना धार चांगली येते आणि वाटण छान बारीक होते. मिक्सरच्या भांड्यांमध्ये कधी कधी वाटण बारीक होत नाही, त्यावेळी हा उपाय नक्की करा. कुकर करपल्यावर त्यामधील जळकट वास घालवण्यासाठी त्यामध्ये लिंबाच्या साली आणि पाणी घालून ते 10 मिनिटं उकळा. यामुळे कुकरमधील जळकट वास पूर्णपणे निघून जातो आणि कुकर देखील स्वच्छ होतो. त्यामुळे कुकरमधील उग्र वास जो आहे तो निघून गेल्यामुळे नंतरच्या भाज्यांना देखील याचा वास येत नाही. कोणतीही भाजी बनवताना कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तेल घातल्यावर त्यामध्ये थोडे पाणी टाकून ते तेल फाडून घ्या. यामुळे तेलाचा तेलकट वास भाजीला येत नाही. काही तेलांना खूप उग्र वास असतो, त्यावेळी हा उपाय नक्की करा. या होत्या काही रोजच्या जीवनातील काही महत्त्वाच्या किचन टिप्स, ज्या तुम्हाला कशा वाटल्या मला सांगायला विसरू नका. आणि जर या माझ्या किचन टिप्स तुम्हाला अगदी मनापासून आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवीन रेसिपी आणि किचन टिप्स, हेल्थ टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.